नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या भीष्म अकॅडमीमध्ये. आपण चालू घडामोडीवरती सिरीज चालू केली आहे. तर आपण चालू घडामोडीवरती पुरस्कार बघणार आहोत यावर्षी झालेल्या. तर त्याला सुरू करूया. पहिला पुरस्कार, पहिला ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. सुतार यांना वयाच्या 100व्या वर्षी हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचे ते 21वे मानकरी ठरले आहेत. राम सुतार हे एक ख्यातनाम शिल्पकार आहेत. त्यांनी गुजरात येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी 182 मीटर उंचीचा जगातील सर्वात उंच सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारला आहे. तसेच त्यांनी बेंगळूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेला 108 फूट उंचीचा केम्पेगौडा यांचा स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी यांचा पुतळा देखील बनवला आहे. तसेच त्यांनी महात्मा गांधीजींचे सर्वाधिक पुतळे बनवले आहेत. त्यांना पद्मश्री 1999, पद्मभूषण 2016 साली मिळाला आहे. पुढचा पुरस्कार बघूया आपण. पुढचा पुरस्कार आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025. याचे विजेते आहेत नितीन गडकरी. ते केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व महामार्ग मंत्री आहेत. नितीन गडकरी यांना 43वा मानकरी ठरले आहेत हा पुरस्कार मिळवणारे. पुढचा पुरस्कार बघूया. 39वा राजर्षी शाहू पुरस्कार 2025. याचे विजेते आहेत डॉक्टर जब्बार पटेल. ते एक प्रख्यात चित्रपट व नाट्य दिग्दर्शक आहेत. याचे वितरण झाले 26 जून 2025 रोजी शाहू महाराजांच्या 191व्या जयंतीनिमित्त. हा पुरस्कार देणारी संस्था आहे राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर. तसेच याआधीचा म्हणजे 38वा पुरस्कार मिळाला आहे पन्नालाल खुराना यांना 2024 साली. पुढचा पुरस्कार आहे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार. हा पुरस्कार देणारी संस्था आहे मराठी भाषा विभाग महाराष्ट्र सरकार. याचे पुरस्कार ते आहेत रावसाहेब रंगराव बोराडे. ते 14वे मानकरी ठरले आहेत विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे. याचे स्वरूप आहे 10 लाख रुपये, मानपत्र व सन्मानचिन्ह. तसेच याआधीचा म्हणजे 13वा पुरस्कार मिळाला आहे डॉक्टर रवींद्र शोभणे यांना. पुढचा पुरस्कार बघूया. 18वा जनस्थान पुरस्कार 2025चा. हा पुरस्कार देणारी संस्था आहे कुसुमाग्रज प्रतिष्ठान. 1 वर्षाआड दिला जातो हा पुरस्कार. तसेच हा पुरस्कार मिळाला आहे सतीश आळेकर यांना. 18वा जनस्थान पुरस्कार. पुढे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025चा. हा पुरस्कार देणारी संस्था आहे मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान. हा पुरस्कार मिळाला आहे कुमार मंगलम बिर्ला यांना. ते एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत. पुढचा पुरस्कार आहे छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार 2025चा. याची सुरुवात झाली आहे 2025 साली. हा पुरस्कार मित्रांनो महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. हा पुरस्कार मिळाला आहे अनादी मी अंत मी या गीतासाठी विंदा सावरकरांच्या. याची घोषणा झाली आहे 25 फेब्रुवारी 2025 रोजी. हा पुरस्कार देणारी संस्था आहे सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन. याचे स्वरूप 2 लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे आहे. तर हा पुरस्कार महत्त्वाचा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. छत्रपती संभाजी महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार. पुढचा पुरस्कार आहे अकादमी युवा साहित्य पुरस्कार 2025चा. याचे मराठी विजेते आहेत प्रदीप कोकरे, हे कोल्हापूरचे आहेत. त्यांची कादंबरी आहे खोल मी दुष्काळ डोळे. पुढचा पुरस्कार बघूया. पुढचा पुरस्कार आहे 59वा ज्ञानपीठ पुरस्कार. हा पुरस्कार देखील महत्त्वाचा आहे मित्रांनो. या पुरस्काराचे विजेते आहेत विनोद कुमार शुक्ला, हिंदी लेखक आहेत. या पुरस्काराची घोषणा झाली आहे 22 मार्च 2025 रोजी. हा पुरस्कार मिळवणारे ते छत्तीसगडमधील पहिलेच लेखक आहेत. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित हिंदी भाषेला 12वे लेखक आहेत. निवड समितीचे अध्यक्ष आहेत प्रतिभा रे. ज्ञानपीठ पुरस्काराविषयी इतर माहिती बघूया आपण. हा जुना व सर्वोच्च भारतीय साहित्य पुरस्कार आहे. त्याची स्थापना 1961ला झाली आहे आणि सुरुवात 1965 साली झाली आहे. हा पुरस्कार देणारी संस्था आहे भारतीय ज्ञानपीठ शाहू जैन कुटुंब. पहिला पुरस्कार मिळाला आहे गोविंद शंकर कुरूप यांना, मल्याळम लेखक आहेत ते.
तसेच या पुरस्काराचे स्वरूप आहे 11 लाख रुपये, सरस्वती प्रतिमा आणि सन्मानपत्र. याचे पहिले हिंदी मानकरी आहेत सुमित्रानंद पंत 1967-68 साली. पहिली महिला मानकरी आहे आशापूर्णा देवी 1973 साली, बंगाली लेखक आहेत त्या. पुरस्कार सुरू झाल्यापासून सिंधी या भारतीय भाषेतील साहित्यास अद्याप देखील पुरस्कार लाभलेला नाही. तसेच सर्वाधिक वेळा हिंदी भाषेला 12 वेळा पुरस्कार मिळाला आहे. पुढचा पुरस्कार बघूया. युवा व बाल साहित्य पुरस्कार 2025चा. याची घोषणा झाली आहे 18 जून 2025 रोजी. युवा पुरस्कार मिळाला आहे, 23 लेखकांची निवड झाली आहे. तसेच बाल साहित्य पुरस्कारासाठी 24 लेखकांची निवड झाली आहे. डोंगरी भाषेतील युवा पुरस्काराची घोषणा करण्यात आली नाही. पुढचा पुरस्कार बघूया. 34वा व्यास सन्मान पुरस्कार 2024चा. याची घोषणा झाली आहे 11 डिसेंबर 2024 साली. याचे विजेते आहेत सूर्यबाला, हिंदी लेखिका आहेत त्या, उत्तर प्रदेशच्या. विजेती कादंबरी कोण देश को वासे, वेणू की डायरी. पुढचा पुरस्कार आहे अकादमी अनुवाद साहित्य पुरस्कार 2024चा. अकादमी अनुवाद साहित्य पुरस्कार 2024चा. याची घोषणा झाली आहे 7 मार्च 2025 रोजी. 21 भाषांतील विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. याचे मराठी विजेते आहेत सुदर्शन आठवले, द डिफिकल्ट ऑफ बिईंग गुड. त्यांनी गुरुचरण दास लिखित इंग्रजीतील द डिफिकल्ट ऑफ बिईंग गुड या साहित्यास समीक्षेचा मराठी अनुवाद केला आहे. पुढचा पुरस्कार आहे 34वा व्यास सन्मान पुरस्कार. याची घोषणा 25 मार्च 2025 रोजी झाली आहे. याचे विजेते आहेत सद्गुरू भद्रेशदास स्वामी, नांदेड ते जन्म झाला आहे त्यांचा. विजेते साहित्य आहे स्वामी नारायण सिद्धांत सुधा, संस्कृतमधील आहेत ते. हा पुरस्कार देणारी संस्था आहे के बिर्ला फाउंडेशन. पुढचा पुरस्कार बघूया. वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2025चा. याचे विजेते आहेत माजी बुको अमेरिकेचे, दुसरे विजेते आहेत फ्रँक रॅम्सडेल अमेरिकेचे आणि तिसरे विजेते आहेत शिमोन साकागुची जपानचे. त्यांना परिघीय रोगप्रतिकारक सहनशीलता या विषयाशी संबंधित महत्त्वपूर्ण शोधासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुढचा पुरस्कार आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार. या पुरस्काराची घोषणा 6 डिसेंबर 2024 साली झाली आहे. त्याचे विजेते आहेत मिशेल बॅचेलेट, चिलीच्या माजी अध्यक्ष आहेत त्या. पुढचा पुरस्कार आहे रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार. 2025चा पुरस्कार मिळाला आहे सुसुमू कितागावा यांना, जपानचे आहेत ते. रिचर्ड रॉबसन ऑस्ट्रेलियाचे आहेत ते आणि ओमर यागे अमेरिकेचे आहेत. त्यांना मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क या विकासासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुढे आहे साहित्यातील नोबेल पुरस्कार. हा पुरस्कार महत्त्वाचा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुरस्कार मिळाला आहे लास्लो कास्नाव होरकाई यांना, त्या हंगेरीच्या आहेत. त्यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळवणारे दुसरे हंगेरियन लेखक ठरले आहे. पुढचा पुरस्कार बघूया. भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2025चे विजेते हे जॉन क्लार्क ब्रिटिश आहेत, जॉन मार्टिनिस अमेरिकेचे आहेत आणि मिशेल डेव्हरेस्ट फ्रेंच अमेरिकन आहेत. हा पुरस्कार त्यांना इलेक्ट्रिक सर्किटमधील मायक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनलिंग आणि ऊर्जा क्वांटायझेशनच्या शोधासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. पुढे आहेत नोबेल शांतता पुरस्कार. याचे विजेते आहेत मारिया कोरिना माचाडो, व्हेनेझुएलाच्या आहेत त्या. त्यांना लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी कामाबद्दल पुरस्कार जाहीर झाला आहे. आतापर्यंत 20 महिलांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. माचाडो या व्हेनेझुएलाच्या नोबेल पुरस्कार विजेत्या दुसऱ्या व्यक्ती ठरल्या आहेत, तसेच पहिल्या महिला ठरल्या आहेत. तर हाही पुरस्कार महत्त्वाचा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, नोबेल शांतता पुरस्कार.
पुढचा पुरस्कार आहे चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार. याची घोषणा 10 डिसेंबर 2024 साली झाली आहे, नैरोबी केनिया येथे. एकूण 6 जणांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार देणारी संस्था आहे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEP. संयुक्त राष्ट्राचा हा सर्वोच्च पर्यावरण सन्मान आहे. याचे भारतीय विजेते आहेत डॉक्टर माधव गाडगीळ. पुढचा पुरस्कार आहे अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार. याचे विजेते आहेत फिलिप सेलियन फ्रान्सचे आहेत ते, पीटर हॉविक कॅनडाचे आहेत आणि जोएल मोरिक अमेरिकन इस्रायल आहेत. त्यांना नवोन्मेष चालित आर्थिक विकासातील स्पष्टीकरणासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुढे आहे जागतिक अन्न पुरस्कार 2025चा. याचे विजेते आहेत मारिया गेतला हंगेरिया, त्या ब्राझीलच्या आहेत. मृदा सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहेत त्या. त्याची घोषणा 13 मे 2025 साली झाली आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या ब्राझिलियन महिला ठरल्या आहेत. तर महत्त्वाचा आहे पुरस्कार, लक्षात ठेवा, जागतिक अन्न पुरस्कार. पुढचा पुरस्कार आहे प्रित्झर आर्किटेक्ट पुरस्कार 2025चा. याचे विजेते आहेत लिऊ जियाकुन, चीनचे आहेत ते या पुरस्काराचे 54वे मानकरी ठरले आहेत. पुढचा पुरस्कार आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025चा. याचे विजेते आहेत बानू मुश्ताक. विजेता पुरस्कार आहेत हृदयांचा दिवा लघु कथासंग्रह आहे. अनुवाद पुरस्कार दीपा भास्ती, कन्नड पुरस्काराचा अनुवाद मिळाला आहे त्यांना. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार विजेते दुसऱ्या महिला भारतीय आहेत. यापूर्वी गीतांजली श्री यांना पुरस्कार मिळाला होता टॉम ऑफ सँड्स या कादंबरीसाठी. कन्नड भाषेतील पुरस्काराला पहिल्यांदा बुकर मिळाला आहे. पुढे दादासाहेब फाळके पुरस्कार 2023चा. याचे पुरस्कार ते आहेत मोहनलाल, ते मल्याळम अभिनेता आहेत. मोहनलाल हे फाळके पुरस्कार विजेते दुसरे मल्याळी ठरले आहेत. तर पहिले मल्याळी विजेते ठरले आहेत अदूर गोपालकृष्णन 2004ला. पुढचा आहे ऑस्कर पुरस्कार 2025चा. याचे विजेते आहेत सर्वोत्तम चित्रपट अनोरा याला आणि सर्वोत्तम अभिनेता अँड्र्यू बॉड्री द बुटलिस्ट या चित्रपटामधल्या. सर्वोत्तम अभिनेत्री आहे मायकी मेडिसन अनोरा या चित्रपटामधील आणि सर्वोत्तम दिग्दर्शक आहेत शॉन बेकर अनोरा या चित्रपटामधील. पुढे बघूया राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. या पुरस्कारांची विजेत्यांची यादी बघूया आपण. सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे 12th फेल विक्रांत मेसी आणि शाहरुख खान जवान चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे राणी मुखर्जी मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे. सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म आहे 12th फेल. सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्म आहे फ्लॉरिक मॅन. सर्वोत्कृष्ट हिंदी फीचर फिल्म आहे कठल आणि सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट आहे श्यामची आई. तसेच सर्वोत्कृष्ट बालचित्रपट आहे नाळ 2. पुढे 69वा बॅलन डी'ओर पुरस्कार 2025चा. फुटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे. याचे वितरण 22 सप्टेंबर 2025 साली झाले आहे. त्याचे ठिकाण आहे पॅरिस फ्रान्स. याचा पुरुष विजेते आहेत उस्मान डेम्बेल पॅरिस सेंट जर्मेन फ्रान्समधल्या. महिला विजेते आहेत एताना बोनमती बार्सिलोनाच्या आहेत त्या. तसेच अरुणिमा कुमार यांना सन्मान झाला आहे. UK राहणारी भारतीय वंशाची अरुणिमा कुमार यांना ही किंग चार्ल्स III यांच्याकडून मादक ब्रिटिश एम्पायर मेडल प्राप्त पहिली कुचिपुडी नृत्यांगना ठरली आहे. पुढे BCCIचा पुरस्कार 2023-24चा. हा पुरस्कार मिळाला आहे उत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटूचा पॉली उमरेंग पुरस्कार जसप्रीत बुमराह यांना. तसेच उत्कृष्ट महिला क्रिकेटपटू आहे स्मृती मानधना. कर्नल CK नायडू यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळाला आहे सचिन तेंडुलकर यांना.
पुढचा आहे गीतांजली श्री यांना पेन ट्रान्सलेटर पुरस्कार मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक विजेत्या हिंदी लेखिका गीतांजली श्री यांना पेन ट्रान्सलेटर पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉक्टर सी.डी. देशमुख यांना पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना डॉक्टर चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पुढचा पुरस्कार आहे कलिंगरत्न पुरस्कार 2024चा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 15 जुलै 2025 रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना कटक, ओडिशा येथे कलिरत्न पुरस्कार 2024चा प्रदान केला आहे. पुढचा पुरस्कार आहे विजय कुमार यांना पुरस्कार मिळाला आहे. विजय कुमार यांना अमेरिकेच्या न्यूयॉर्क राज्यातील सर्वोत्तम शेफसाठी प्रतिष्ठित जेम्स विवर्ड पुरस्कार मिळाला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 2026साठी होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी पुरस्कार या घटकावरील प्रश्न बघितले आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. आणि तुम्हाला पुढे कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.